सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बेल आयकॉनवर प्रेस करा. मिलन अभी आधा अधूरा है भाग 121. आता मेघनाने ते पेपर लीक केले आणि पुढची चाल खेळायला सुरुवात केली. राणी, मनोज आणि ती रोहितविषयी अफवा पसरवायला तिनं सांगितल्या आणि ती मुलंही म्हणाली, मॅडम तुम्ही आम्हाला सांगाल तेच करू. तो मनोज आणि राणी खूप अभ्यास करतात ना, तर करा म्हणावं. कितीही अभ्यास करून पण त्यांच्यापुढे आम्हीच जाणार. आणि आता मेघनानं मुद्दाम राणीला इंटरनलचे मार्कसुद्धा फार कमी दिले होते. जे तिच्या हातात होतं ते तिनं सगळं केलं होतं. आणि आता रिटर्नचे मार्क मात्र राणी स्वतः पाडणार होती अभ्यास करून. मग आता सकाळ झाली. राणी काल दुपारी झोपली होती ते तिला आत्ता जाग आली आणि ती पहिल्यांदा इतकी जास्त झोपली होती. तिनं बघितलं तर ती विवस्त्र होती आणि तिचं डोकं जड झालं होतं. मग राणीनं तिच्या अंगावरचा रोहितचा हात काढण्याचा प्रयत्न केला, पण आता तिचे हात दुखत होते, पाय दुखत होते. कोवळ्या राणीचं अख्खं शरीर ठणकत होतं. याचा अर्थ सरांनी माझ्यासोबत खूप हार्ड रोमॅन्स केला असं तिला वाटलं. आणि आता जे काही झालं होतं आणि ड्रिंक करून तिने जो काही तमाशा घातला होता त्यातला तिला काहीही आठवत नव्हतं. पण सकाळी सकाळी डोकं का दुखतंय हे मात्र तिला कळेना. कॉलेजला सुद्धा जायचं होतं म्हणून ती कशीबशी त्याच्या मिठीतून सुटली आणि तयार होऊन किचनमध्ये गेली. तरी तिची अवस्था तशीच होती आणि ती डायनिंग टेबलवर डोकं टेकवून झोपली. सोनम आली आणि म्हणाली, काय झालं राणीताई? अहो, तुमचं दर्शन आत्ता होतंय आम्हाला राणीताई. कालपासून तुम्ही आम्हाला दिसेना झालात. राणी म्हणाली, न दिसायला काय झालं गं, मी घरातच आहे ना. आणि सोनम हसून म्हणाली, हो, तसं बघायला गेलं तर तुम्ही घरातच आहात, पण आता रोहित दादा तुम्हाला आम्हाला दिसू देत नाहीत. कालपासून ते तुम्हाला बेडरूममध्ये घेऊन बसलेत दरवाजा बंद करून, आणि बहुतेक अजूनही मन भरलेलं दिसत नाही त्यांचं. आणि तुमची झोप झाली नाही का बहुतेक, हो ना? इतकं जागवलं का त्यांनी तुम्हाला? असं म्हणून सोनम हसायला लागली. आणि राणी म्हणाली, गप्प बस गं, असं काही नाही, पण डोकं खूप दुखतंय आणि का दुखतंय ते कळत नाही. सोनम म्हणाली, मग तुम्ही कशाला आलात? मी करते ना नाश्ता. तुमची परीक्षाही जवळ आली आहे आणि एकाच वेळी तुम्हाला आता तुमची कॉलेजची परीक्षा आणि तुमचे प्रोफेसर दोघांना सांभाळायचं आहे. मग राणीताई तुमची तब्येत व्यवस्थित हवी असं म्हणून सोनम अजून तिला चिडवत होती. मग असंच दोघींनीही बोलत बोलत नाश्ता बनवला आणि रोहित कुठून तरी बघितलं तर राणी नव्हती. आणि नक्कीच आता तिचं डोकं दुखत असणार म्हणून तो बाहेर गेला. राणीला बघितलं तर तिची अवस्था खरंच तशी होती. आणि ती रोहितला म्हणाली, मी आज कॉलेजला नाही आली तर चालेल का हो? माझं ना खूप डोकं दुखतंय. रोहित म्हणाला, ते ठीक आहे, पण तू आधी जमिनीवर आहेस ना आणि नॉर्मल आहेस ना? राणी चकित होऊन म्हणाली, मी नॉर्मल नसायला काय झालं? मी नॉर्मल आहे. रोहित म्हणाला, बरं असू दे, पण तू चल माझ्यासोबत, तुला बरं वाटेल. राणी म्हणाली, कुठे? रोहित म्हणाला, तू चल तरी, आपण बाहेरच नाश्ता करूया. असं म्हणून तो तिला घेऊन गेला आणि बाहेरच एके ठिकाणी तिच्यासाठी ब्लॅक टी मागवला आणि म्हणाला, पी, म्हणजे तुझं डोकं उतरेल. राणी म्हणाली, माझं डोकं दुखतंय आणि तुम्ही मला ब्लॅक टी देताय का? रोहित म्हणाला, राणी तुला माहीत नाही तू काल काय केलंस? राणी म्हणाली, पण मला माहीत आहे ना तुम्ही काय केलं. सर, अंग ठणकतंय माझं. इतकं हार्ड रोमॅन्स केला का तुम्ही? आणि मला माहीतही नाही. रोहित हसून म्हणाला, अगं मी नाही केला, तूच करून घेतला. खूप काय करत होतीस तू माझ्यासोबत. राणी म्हणाली, काय? आणि रोहितला वाटलं आता हिला काहीच आठवत नाही आणि हिची फिरकी आता नको, नंतर घेऊया. आता वेळही नव्हता आणि तो म्हणला, तू पटकन पी बरं हे, मग तुला सगळं समजेल. तुझं डोकं राहील दुखायचं आणि नंतर सांगतो. असं म्हणून तिला तो चहा प्यायला लावला. मग दोघांनीही नाश्ता केला आणि राणीचं डोकं दुखायचं राहिलं. दोघेही कॉलेजमध्ये गेले आणि आता मेघनाचे प्यादे आज फार खुश होते. आपल्याला पेपर मिळालेत हे ते कळू देत नव्हते आणि आता पेपर फुटलेला आहे हे कधीच कोणाला कळणार नव्हतं. आणि इकडे संग्रामने त्याच्या पीएला फोन केला आणि आज सोमवार आहे, माझा जामीन मिळवण्याचे प्रयत्न करा, वकिलांशी बोला असं म्हणाला. मग 2 दिवस 2 रात्री या जेलमध्ये राहून तर चांगलाच वैतागला होता.
आणि आता मेघनाच्या प्लॅननुसार राणीला ऐकू जाईल अशी काही मुलं चर्चा करायची, मेघना आणि रोहितची. आणि काहीही म्हणायचे. आज मी सरांना बघितलं बरं का मेघना मॅडमकडे हसून बघताना. आणि एखादी मुलगी म्हणायची, हो ना, तसं पहिल्या दिवशी तुम्हाला आठवते ना कसं रोहित सरांनी गुलाबाचं फूल देऊन मेघना मॅडमचं स्वागत केलं होतं. आणि ते दोघे किती सुंदर दिसत होते एकमेकांसोबत. आणि मला तर वाटतं की रोहित सरांना मेघना मॅडम शोभून दिसतात, असं काही बाई म्हणायचे. आणि राणीच्या कानावर ते यायचं. आणि राणी दिसली की राणी आली गप्प बसा म्हणून चर्चा बंद करायचे. अगदी तिला ऐकायला जाईल अशीच चर्चा करायची. तसतशी राणी अस्वस्थ व्हायची आणि तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. आणि राणी आणि मनोजच्या अशीच चर्चा करायचे जेणेकरून रोहितचं डोकं भडकेल. रोहित मात्र चिडायचा पण बोलत काही नव्हता. आणि आता त्या चर्चा करणाऱ्या मुलांना मनोज म्हणाला, तुम्हाला अभ्यास नाही का? तुम्ही का उगीच असल्या चर्चा करता? फायनल एक्झाम फक्त 2 दिवसावर आली आहेत, तुम्ही अभ्यास करा, फालतू चर्चा करू नका. आणि ती मुलं मनोजला दम देत म्हणाली, तुला काय करायचं आहे रे? तू आमचा बाप होऊ नकोस. जो बाप आमची फी भरतो तो सुद्धा आम्हाला अभ्यास करा म्हणत नाही, मग तू कोण लागून गेला? असं म्हणून मनोजला ते धक्काबुक्की करायला लागले. मनोजने आता मागच्या प्रकरणातून धडा घेतला होता आणि तो त्या मुलांना हातही लावत नव्हता. पण आता ती मुलं मुद्दाम मनोजसोबत असं करत होती आणि धक्के देत होती. आणि राणी तिथेच होती पण तीही काही बोलत नव्हती. आणि मुद्दाम त्या दोघांनी काहीतरी ॲक्शन घ्यावी इतपत त्यांना उकसवण्याचं काम सुरू होतं. आणि ती मुलं मनोजला म्हणाली, आम्हाला माहीत आहे मनोज, तू आणि राणी अभ्यास करण्याचं फक्त नाटक करता, पण ॲक्च्युली आता ती तुझी एक्स गर्लफ्रेंड आहे आणि आताची बेस्ट फ्रेंड, त्यामुळे ती तुला नक्कीच मदत करणार, कारण हे कॉलेज तिचं आहे, तिचा नवरा इथला मालक आहे. आता राणीने ते ऐकलं आणि म्हणाली, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करत नाही का? आणि ती मुलं आणि काही मुली म्हणाल्या, काय माहीत, आता तू त्यांची बायको आहे म्हटल्यावर तुझ्यावर ते फेवर करणारच की, आणि तू मनोजवर फेवर करणार. तसा राणीला राग आला. तिने खाडकन त्या मुलीच्या कानाखाली लावून दिली आणि म्हणाली, खबरदार जर असे बिनबुडाचे आरोप केले तर. तुला काय माहीत आहे गं सूर्यवंशी शिक्षण संस्थेविषयी? इथे कधीही असली घाणेरडी कामं होत नाहीत. मग स्वतःचं मूल शिकत असले तरी सगळ्याला समान वागणूक असते इथं. आणि तुम्ही उगीच बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. आणि इतकं जर वाटतं ना तर कशाला इथं ॲडमिशन घेतलं? जायचं ना दुसरीकडे ॲडमिशन घ्यायला. आणि खबरदार जर पुन्हा असं बोललीस तर, असं राणीनं तिला धमकीच दिली. आणि याच गोष्टीचं भांडवल करत रोहितच्या कानावर मुलं काही गोष्टी सांगत गेली आणि म्हणाली की सर, बाहेर राणीनं राडा केला आहे. मनोजला बोललेलं राणीला अजिबात आवडलं नाही आणि राणीनं एका मुलीच्या कानाखाली दिली, म्हणजे ती अजूनही मनोजवर प्रेम करते. आणि हे ऐकून रोहित राणीवर चिडला आणि तो तिकडं गेला आणि म्हणाला, काय चाललंय मिस मोरे? आणि राणी म्हणाली, काही नाही. आणि ती मुलगी म्हणाली, सर, राणीनं माझ्या कानाखाली दिली, माझा काहीही दोष नसताना तुम्ही तिला शिक्षा करा, नाहीतर मी तिच्याकडे बघणार. आणि रोहित म्हणाला, आता तू काय बघशील तिच्याकडे? आणि ती मुलगी म्हणाली, ती तुमची बायको आहे, या नात्यानं तिनं या कॉलेजची मालकीण म्हणून मला थप्पड मारली, मग मी तिची तक्रार करू शकतेच. आणि जर तिनं फक्त राणी मोरे म्हणून मला मारलं असेल ना सर, तर तिनं या मनोजची बाजू घेऊन मारलं, तेही विनाकारण, आणि मी तिला सोडणार नाही. असं म्हणून ती मुलगी राणीच्या अंगावर धावून गेली. आणि राणीसुद्धा काही कमी नव्हती, तीसुद्धा तिच्या अंगावर धावून गेली. तसा रोहित मध्ये पडला आणि दोघीही शांत व्हा बरं, हे कॉलेज आहे, युद्धाचं मैदान नाही, कशाला भांडता, हा वाद इथेच मिटवा, असं म्हणाला. आणि राणी, तुला कळत नाही का, तुझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे, मग तू जरा जबाबदारीने वाग ना. मनोजला जर कोणी काही बोललं तर तुला का राग येतोय, त्याचा तो बघून घेईल. आणि राणी म्हणाली, सर, त्या काय बोलल्या माहीत आहे का? मान्य आहे मी तिच्या कानाखाली दिली, पण फक्त मनोजला बोललं म्हणून नाही, तर त्या मलाही म्हणत होत्या की मी आणि मनोज अभ्यास करत नाही, अभ्यास न करताच आम्हाला मार्क मिळतात, कारण मी इथली सून आहे, तुमची बायको आहे, आणि मनोज माझा मित्र आहे म्हणून त्यालाही त्याचा फायदा होतो. हे कितपत योग्य आहे सर, सांगा. आणि हे ऐकून रोहित म्हणाला, काय असली चर्चा करता का तुम्ही इथे सगळे? आणि तुम्हीच तुमच्या कॉलेजची बदनामी करताय का? आणि असं कधी केलं आम्ही, सांगा. आणि आता त्या मुली घाबरल्या आणि म्हणाल्या, नाही नाही सर, आम्ही कशाला अशी चर्चा करू, राणी खोटं बोलते सर, खरं तर ती मनोजला कव्हर करते. तसा मनोज पुढे आला आणि मुलींना म्हणाला, गप्प बसा, काहीही बोलू नका, तिचं लग्न झालं याचं तरी भान ठेवा, का उगीच तिच्या इज्जतीसोबत खेळता, आणि हे सगळं करून तुम्हाला काय मिळतं? तसा रोहित मनोजला म्हणाला, तू गप्प बस, मी खंबीर आहे हे सगळं हँडल करायला, आणि तिची इज्जत आता सूर्यवंशींची इज्जत आहे.
आणि मनोज तिथून रागात निघून गेला आणि राणीही मनोजच्या पाठीमागं निघून गेली. रोहितने दोघांकडेही थोडंसं चिडून बघितलं आणि त्या मुली आणि बाकीच्या मुलं काहीही सांगायला लागली. राणीला आधी पण असाच राग यायचा सर, मनोजला कोणी काही बोललं की. आणि एक वेळेस सर तुम्हाला कोणी बोललं तरी तिला राग नाही येत, उलट ती खडूस आहेत म्हणते, पण मनोजला बोललं की राग येतो. तुम्हाला घाबरून आम्ही काही बोलत नव्हतो, पण आज राणीनं कहर केला आणि कानाखाली मारली सरळ एका मुलीच्या, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो. रोहितला आता वाटलं राणी जरा अतिच करते. मनोजला मी सुद्धा बोलतो, फक्त फोन करू नको म्हणालो तर रात्री किती चिडली आणि मला तो आवडतो असं म्हणाली, नशेत होती तरी. आणि आता रोहित त्या मुलींना म्हणाला एनिवे असू द्या, तिचं काय करायचं ते बघतो, एक्झाम आल्यात तुम्ही अभ्यास करा. मग झालेली खबर मेघनापर्यंत गेली, ती खुश झाली. आता रोहितच्या डोक्यात तर राणीविषयी गैरसमज पसरवला, आता राणीच्या डोक्यात मेघना रोहितविषयी काहीतरी भरवणं गरजेचं होतं. मग अल्लड राणी आपोआप गैरसमज करून घेणार. मग त्या दिवशी राणी घरी गेली. रोहितही त्याचं काम आटपून संध्याकाळी घरी गेला. दोघांना एकमेकांशी भेटायला वेळ मिळालाच नाही. चिडून होते आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेले. मग मधल्या सुट्टीत रोहित फोनवर बोलत होता आणि म्हणत होता, हो हो मी येतोय, मी नक्की येतोय, हो तिथेच येतोय, तुम्ही या. नको नको घरी नको, अहो घरी काही कळू द्यायचं नाही, म्हणून तर हॉटेलला भेटायचं आहे, दुपारी 2 वाजता ना, ओके डन, असं म्हणून रोहितनं फोन ठेवला. आता मेघनानं ते ऐकलं आणि लगेच तिच्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला. मग मेघनाचा तास संपला आणि राणी तिच्याकडे गेली आणि म्हणाली, एक प्रश्न घेऊन आले आहे मॅडम. मेघना म्हणाली, राणी मी तुला कॉलेजनंतर गायडन्स करते बरं का, तू स्टाफ रूममध्ये ये, नाहीतर तू थांबतेस ना रोज सरांशी वाट बघत, तर मग मी आहेच, असं गोड बोलून म्हणाली. मग कॉलेज सुटलं आणि तिनं स्वतःच एक चिठ्ठी लिहिली इंग्लिशमध्ये आणि स्वतःच्या डायरीमध्ये ठेवली. राणीही तिथे आली तिचा गायडन्स घ्यायला आणि पुन्हा नेमकं ती राणीलाच म्हणाली, राणी अगं माझी ती डायरी घेतेस का? राणी म्हणाली, हो मॅडम. आणि राणी मेघनाच्या पाठीमागे ठेवलेली डायरी घ्यायला गेली आणि तिच्या डायरीत राणीला ती चिठ्ठी वरच दिसली आणि राणीने ते वाचलं. तर त्यात लिहिलं होतं, अमक्या अमक्या हॉटेलमध्ये कॉलेज सुटल्यानंतर भेटायला ये दुपारी 2 वाजता. आणि खाली लिहिलं होतं तुझाच आर आणि लवचं चिन्ह. आणि राणी कन्फ्यूज झाली की हा आर कोण आहे. आणि राणीसारखीच आणखीन 2-3 मुलं मेघनाचा गायडन्स घ्यायला आली होती, ती बाहेर थांबली होती. बाहेर लगेच मुद्दाम राणीसमोर 2 मुलांनी चर्चा केली आणि म्हणाले, तुला माहीत आहे का हल्ली कॉलेजमध्ये आर लव यम असं समीकरण खूपच फास्ट जुळतं आहे सध्या. आणि आता राणीला हे सगळं ऐकायला आलं आणि समजायला वेळ नाही लागला आर कोण आणि एम कोण. आणि तिचा चेहरा पडला. राणी पुन्हा चक्रावली आणि कन्फ्यूज होऊन मेघनाकडे बघायला लागली. आणि आता मेघनानं ती चिठ्ठी बघितली आणि मुद्दाम ती चिठ्ठी लपवत म्हणाली, अगं बाई यांचा असं अचानक काय निरोप आला, म्हणजे मला जावं लागेल, गुपचूप चिठ्ठी ठेवून गेलेत सर, असं लगेच मेघना म्हणाली. राणी अगं मलाही जायचं आहे, सॉरी हां, मी तुला गायडन्स करणार होते पण उद्या करेन. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती सॉरी म्हणाली आणि इथून जा असं खुणवलं, कारण आता त्यांचं काम झालं होतं. राणी थोडी अस्वस्थ झाली आणि म्हणाली, मॅडम कुठे जाणार आहात? आणि मेघना म्हणाली, अगं आहे एक फ्रेंड, तो भेटायला येतोय. आता मी तुला त्याचं नाव नाही सांगू शकत, पण मला खूप तयार व्हायचं आहे गं, कारण त्याच्या मनासारखं तयार नाही झालं तर तो खूप चिडतो, असं म्हणून मेघना निघून गेली. आणि राणी खूप नाराज झाली. म्हणजे त्या चिठ्ठीनुसार सर आणि मॅडम सतत भेटत असतील का? सरांना विचारू का नको, काय करू? आणि आता तीही भडकली, काय करू कोणाला सांगू तिला कळेना. आणि ती गेली स्कूटीवर, तर पुढं मनोजची गाडी बंद होती आणि ती थांबली आणि म्हणाली, काय झालं रे? मनोज म्हणाला, गाडी बंद पडली, पण तू का नाराज आहेस? राणी म्हणाली, मी काय करू रे, मला काहीच कळत नाही, मला सरांवरती ना संशय घ्यायचा नाही, पण हे सगळं असं काय आहे, नक्की कोण खोटं कोण खरं काही कळत नाही. मनोज म्हणाला, राणी ते तुझे भास असतील. राणी म्हणाली, अरे पण ती चिठ्ठी. मनोज म्हणाला, मग तू का नाही विचारलं? कदाचित तो रोहित दुसरा कोणी असेल. राणी म्हणाली, मनोज आपण बघायला जायचं का? तू येतोस माझ्यासोबत? मनोज म्हणाला, नको राणी, वेडी आहेस का तू? मी नाही बाबा, आधीच आपल्या मैत्रीवर डाऊट घेतात सगळे, त्यात आपण एकत्र फिरायचं जमणार नाही. राणी आता चिडली आणि म्हणाली, हे बघ, इतरांना घाबरून जर आपण बोलायचं सोडलं ना तर खरंच लोकांना वाटेल की आपली मैत्री शुद्ध नाही. मनोज, लोकांना घाबरायची काय गरज आहे? फक्त चूक होऊ द्यायची नाही. आणि मला माझ्या आईंनी सांगितलंय, म्हणजेच सासूबाईंनी, माणुसकी सोडू नको, आता तू माझा मित्र आहे. आणि मनोज म्हणाला, हो आणि नेहमीच राहील, तुला जिथं जिथं माझी गरज पडेल तिथं मी उभा असेल. राणी म्हणाली, मग झालं तर चल बस माझ्या पाठीमागे आणि चल मी सोडते तुला. आणि मनोजही तिच्या पाठीमागं बसला आणि इथेही कोणीतरी नेमका त्यांच्यावर पाळत ठेवून फोटो काढून घेतला.
मग आता त्याला सोडलं आणि राणी घरी गेली. पण तिचं लक्ष लागेना. 2 वाजत आल्या होत्या आणि काय करावं म्हणून तिनं राहुलला फोन केला आणि म्हणाली, दादा सर आहेत का कारखान्यात? राहुल म्हणाला, नाही गं, हल्ली त्याचं प्रचाराचं काम सुरू आहे ना, तो तिकडे असेल. मग तिनं नेमका 2 वाजता रोहितला फोन केला आणि म्हणाली, सर तुम्ही कुठे आहात? रोहित म्हणाला, का गं, मी निघालोय. राणी म्हणाली, कुठे? कारखान्यावर की आणखीन कुठे? रोहित म्हणाला, तुला काय करायचं आहे? मी कारखान्यावर जाईन किंवा इतरत्र कुठेही. बायकांनी डोकं घालायचं नाही बरं का. थोडंसं काम आहे, जातोय, असं म्हणून तो गेला. आता तिथं रोहित भेटणार होता एका कामाच्या संदर्भात एका व्यक्तीला. म्हणजे ती एक जमिनीची डील होती, फार गुप्त करायची होती आणि हे कोणालाही सांगायची नव्हती. डील झाल्यानंतर डायरेक्ट 3ही सुनांच्या नावावर ती जमीन करायची होती, म्हणून तिघींनाही काही कळू द्यायचं नव्हतं. आणि ही राणी त्यांच्या मागं लागली होती आणि त्यांच्यासाठीच हे सरप्राईज होतं. आता राणीला पण कुठे चैन पडतं? तो नक्कीच मेघनाला भेटायला गेला की नाही याची तिला खात्री करायचीच होती. आणि राणीनं आता मेघनाला फोन केला आणि म्हणाली, मॅडम तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जाणार आहात, मला सांगा ना. आणि मेघना म्हणाली, का गं, असं का विचारतेस, तेही इतकं डायरेक्ट? राणी, अगं मी माझ्या मित्रासोबत तिथं जाणार आहे, तुझ्या नवऱ्यासोबत नाही, असं म्हणून मेघना हसली. आणि राणी म्हणाली, तसं नाही मॅडम, पण ॲक्च्युली ते हॉटेल चांगलं असेल ना, तर मलाही त्या हॉटेलमध्ये माझ्या मैत्रिणीला बोलवायचं आहे. गेट टुगेदर करतो आहे ना आम्ही, त्यासाठीच मला त्या हॉटेलचं नाव हवं होतं. मग आता मेघनाला माहीत होतं राणी संशय घ्यायला लागलेली आहे. आणि आता मेघनानं रोहितच्या तोंडून ऐकलेलं हॉटेलचं नाव तिला सांगितलं आणि म्हणाली, जा राणी जा, माझ्यावर आणि रोहितवर संशय घेऊन तू तिथं जा आणि रोहितचं बोलणं खा. मी मात्र इथे निवांत बसणार आणि तू विनाकारण आम्हा दोघांवर संशय घेते म्हणून रोहित चिडणार तुझ्यावर आणि ते सगळं माझ्या पथ्यावर पडणार, असं म्हणून मेघना हसत होती. आणि राणी घरात कुणाला काहीही न सांगता लगेच स्कूटीवरून निघाली त्या हॉटेलकडे. आणि ते हॉटेल शोधता तिथे जाताना तिला 3 वाजत आले. तोपर्यंत रोहितची डील झाली, काम झालं आणि समोरच्या पार्टीला तो भेटला, सगळं डन झालं. आणि तो निघणार इतक्यात राणी स्कूटी लावून हेल्मेट काढून आतमध्ये येत होती. रोहित तिला बघून म्हणाला, ही मुलगी इथं काय करते? आणि राणी रोहित कुठे दिसतोय का हे बघत इकडं तिकडं येत होती. आत यायला लागली आणि इतक्यात रोहितलाच धडकली. आणि रोहित म्हणाला, काय, उद्या परीक्षा आहे आणि अभ्यास सोडून तू कुठं भटकते? आणि राणी इकडं तिकडं बघत म्हणाली, हेच तर मी तुम्हाला विचारायला आले की तुम्ही इथे काय करताय? तुम्ही कारखान्यात नाही, प्रचारही करत नाही, मग इथे काय करताय? कोणाला भेटायला आला होता? सर कसलं कारस्थान करताय तुम्ही? रोहित म्हणाला, तुला काय करायचं? तू माझ्यावर पाळत ठेवतेस का? राणी, असं असेल तर हे चांगलं नाही, लक्षात ठेव. मग आता राणी पण म्हणाली, का चांगलं नाही? मी बायको आहे तुमची, तुमच्यावर पाळत ठेवू शकते. तुम्ही कसं सतत नवरा नवरा म्हणून माझ्यावर हक्क गाजवता? मला कोणाशी बोलू देत नाही, कोणाला भेटू देत नाही. आणि रोहित म्हणाला, अच्छा, कोणाशी म्हणजे? नाव घे ना गं, मनसोबत, असं म्हण ना स्पष्ट. ताकाला जाऊन भांडं कशाला लपवतेस? आणि राणी म्हणाली, हो, मी मनसोबत बोलली, तुम्हाला आवडत नाही ना, मग तुम्ही त्या बयाला भेटायला कशाला आलात? ते मला नाही आवडणार. रोहित म्हणाला, कोण बया? राणी म्हणाली, जी आत्ता इथून गेली ती. कुठे आहेत त्या? असं म्हणून राणी शोधायला लागली इकडे तिकडे. रोहित म्हणाला, अगं कोणाला शोधतेस? मी कोणत्याही बयाला भेटायला आलेलो नाही. राणी, तुला चढली आहे का गं? आणि राणी रागात म्हणाली, चढायला मी कुठं पिते? आणि रोहित डोकं खाजवून म्हणाला, अच्छा, सती सावित्री, अरे वा. तशी राणी त्याला चिडून म्हणाली, सर नीट बोला, या शब्दाचा अर्थ काय होतो माहीत आहे ना? रोहित म्हणाला, माहीत आहे, पण मला हेही माहीत आहे की तू दारू पिते आणि आताही दारू पिऊन आलीस का आणि माझ्यावर संशय घेतेस का? आणि कुणीतरी म्हटलेलं आहे, जेव्हा नवरा जास्त हँडसम असतो ना, तेव्हा बायका अशाच संशय घेतात, म्हणून तुझंही डोकं फिरले. आणि राणी म्हणाली, हो, फिरलं आहे माझं डोकं, पण आता काय करू? तुम्ही काय करता? मला सोडून देता का आणि तिच्यासोबत लग्न करता का? आणि आता रोहितचं डोकं फिरलं, तो रागारागातच गेला. तिथेच एका टेबलवर तिला बसवली आणि काउंटरकडे गेला आणि त्याला म्हणाला, विस्कीची बाटली दे. तसा तो काउंटरवरचा माणूस म्हणाला, सर त्या टेबलवर नका बसू, तुम्ही बसताय ना, त्या आल्यापासून त्या टेबलवर रिकामाच आहे, तिथं कोणीच बसत नाही. रोहित म्हणाला, का? तो माणूस म्हणाला, तो टेबल डेंजर आहे. रोहित हसून म्हणाला, असू दे की,
मी सुद्धा सगळ्यात डेंजर माणूस आहे त्याच्यावर बसवली आहे. तो माणूस मला तसं नाही सर, पण त्या टेबलवर जो कोणी बसतो ना त्याचं ब्रेकअप होतं आणि तो टेबल इथून हटवू पण शकत नाही. तो टेबल इथं लकी आहे या कॉलेज हॉटेलसाठी. आणि रोहित मला एक गप, काहीही बोलू नकोस, असं काही नसतं. आणि तो माणूस मला सर अहो आत्तापर्यंत 16-17 वेळा असं झालं आहे, म्हणून आम्ही कपलला तिथं न बसण्याचा सल्ला देतो. सिंगल माणूस कोणीही बसू शकतो, कपल बसलं की ब्रेकअप होतं. आणि रोहितनं त्याला झिडकारलं आणि मला उगीचंच आपलं काहीतरी, चल एक बॉटल दे असं म्हणून त्यानं एक विस्कीची बॉटल घेतली, राणी पुढं आणून ठेवली आणि मला घे पी. हे तुला मिळत नाही म्हणून तुझं डोकं दुखतंय ना, आणि म्हणून भडकली आहेस ना माझ्यावर. आणि राणीनं ती दारूची बाटली बघितली आणि चपापून म्हणाली, सर हे तुम्ही काय करताय. रोहित म्हणाला, जास्त भोळेपणाचा आवाज नकोस, मला माहीत आहे तुला हे प्यायचं आहे म्हणून इथे आली आहेस ना. राणी आता ताडकून उठली आणि म्हणाली, हे काय बोलताय हो तुम्ही, तुम्हाला माहीत आहे ना मी असलं काहीही करत नाही, मला दारूचं नावसुद्धा घ्यायला आवडत नाही. आता दारोडा नवरा नशिबात आला आहे म्हणून ठीक, नाहीतर मला ते कधी कळलंही नसतं. आणि रोहित हसून म्हणाला, अच्छा मग तू संडेला काय केलंस, चक्क अर्धा लिटरची बॉटल पोटात रिकामी केलीस की, आणि अख्खा पाऊण दिवस म्हणजे टोटल 18 तास मला झुलवलं आणि सतवलं. तुला सांभाळता सांभाळता राणी नाकी नऊ आल्या माझ्या, आणि मला वाटतंय तेव्हाची चढलेली अजूनही उतरली नाही तुझी, म्हणून इथे आलीस माझ्यावर आरोप करायला. ती म्हणाली, जर तुम्हाला मी तुमच्यावर आरोप करते असं वाटतंय ना सर, तर सांगा ना इथे का आलात आणि कोणाला भेटायला आलात. रोहित म्हणाला, ते नाही सांगू शकत, सिक्रेट आहे. आणि राणी म्हणाली, वाटलंच मला माहीत आहे सर, तुम्ही मेघना मॅडमला भेटायला आलात आणि आता त्या निघून गेल्या. रोहित म्हणाला, बावळट आहेस का गं तू, अगं कशाला उगीच तिच्यावर नाव घेतेस आणि मलाही बदनाम करतेस, तुझ्या डोक्यातली घाण काढून टाक. राणी म्हणाली, माझ्या डोक्यात घाण नाही, तुम्ही घाणेरडं वागताय. मी कुणाशी बोलायला आवडत नाही ना, मग हे काय सुरू आहे तुमचं. आणि जर तुम्ही त्यांना इथं बोलवलं नव्हतं तर त्यांना कसं कळलं की तुम्ही इथे या हॉटेलमध्ये आहात. त्यांनी मला याच हॉटेलचं नाव सांगितलं आणि मी इथे आले आणि तुम्ही इथे आहात, हाच पुरावा आहे. आणि ही तुमची सगळी बनवाबनवी आहे, मला सगळं कळतं आहे. आणि आता रोहितचं डोकं चक्रावलं आणि त्यानंच ती बॉटल अख्खीच्या अख्खी तोंडाला लावली आणि रिकामीच केली आणि म्हणाला, आईच्या गावात नुसता डोक्याला ताप आहे असं म्हणून तो रागारागात निघून गेला. राणीसुद्धा रागारागात निघून गेली. आणि तो काउंटरवाला माणूस म्हणाला, बघा म्हणालो होतं ना, झालं यांचं ब्रेकअप या टेबलवर, जोडी नंबर 18 म्हणून तो हसला. मग संध्याकाळी दोघेही रूममध्ये गेले होते. मित्रांमध्ये तो पिऊनच आला होता आणि त्यानं मुद्दाम तिच्यावर चिडून रूमभर पसारा करून टाकला. आणि ती सगळं उचलत होती आणि म्हणाली, असला घाणेरडापणा आम्हाला अजिबात पटत नाही, स्वतःची कामं स्वतःला काय करायला होतात कुणाच ठाऊक. आणि तो म्हणाला, मग बायको कशाला केली, फक्त संशय घेऊन मागे फिरलं नाही, कर कामं माझी. आणि राणी वैतागून म्हणाली, करते करते, नशीब स्वतःचं ढुंगण तरी धुतात, ते मला सांगत नाही धुवायला म्हणून बरं. आणि रोहित म्हणाला, शी किती घाणेरडं बोलतेस ग तू, नीट बोल बरं का. आणि राणी म्हणाली, हो मी असंच बोलणार, आणि चिडून त्याच्याकडे पाठ करून झोपली. आणि तोही चिडून तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि आता काय होईल पुढं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.